श्री स्वामी समर्थ. तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगला. तर मंडळी, कसे आहात? आणि हे आमचं भैरवनाथ. भैरवचं असं म्हणणं असतं की मला नेहमी ना बाहेरच खेळायला जाऊ दे, पण ते काही शक्य नाही. कारण थंडी जरी घरात वाजत असली ना तरी आम्हाला दोघांना बरं वाटत नाहीये. म्हणून त्याला म्हटलं, तू ना छानपैकी घरात चल, मी तुला ना छान जेवायला देते. तर तो आहे ना त्याच्या नावाप्रमाणेच आहे, भैरव सारखाच आहे. म्हणजे मला खूप जण म्हणतात की तू ना त्याला भैरव बोलूच नको, म्हणून तो काय करतो, माझ्या ना खूप साऱ्या वस्तू ना तोडतच राहतो. म्हणजे त्याची सवय काही जातच नाही. आणि खूप जणांना सांगितलं की मला की तू त्याला भैरव बोलू नको, पण तरी ना आम्ही त्याचं नाव भैरवच ठेवलेलं आहे. आणि तो त्या भैरवप्रमाणे चिडचिड करतो, आरड्या मारतो. म्हणजे ना तो खूपच वेगळा आहे. आणि त्याच्यानंतर त्याने काय केलं, अचानक आहे ना, मी आताच नवीन पोत घेतलेली आणि त्याने ती तोडून टाकली. आता ही पोत घ्यायला गेलं तर 250 रुपयाची होती, तोडून टाकली. इतकं वाईट वाटायचं ना. आता 2च दिवस झाले आणलेली. यांना ना अजिबात काहीच सहन होत नाही. म्हणजे त्याचं असं म्हणणं असतं की तू काही घेतलं ना तर ते मला दे, मग मी तोडेल तेव्हाच मी शांत बसेल. म्हटलं ना की नावाप्रमाणेच आहे, तसाच येतो. आणि मग काय म्हटलं, ठीक आहे चालेल, कुठेतरी दुकानात जाऊन जोडून टाकू. पण काय खरं नाही. त्याच्यानंतर आमचे मिस्टर किती लाजतात बापा, काय करावं. त्यांना काय लाज वाटायली काय माहिती फोटो व्हिडिओमध्ये यायला. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशाप्रमाणे आम्ही ना असा दिवस पास केला.